स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मला रेसिपी बघून लक्षात आलं असेल तर काय बनवणार आहे मी आज ते सांगते. तर आज आपण बनवणार आहोत पाकातली दहीपुरी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. यासाठी मी कणिक घेतलेली आहे 2 ग्लास आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दह्याचा वापर जास्त करायचा आहे. छान असं मलाईचं दही आहे हे, पण दही आंबट आहे. यामध्ये साधारणतः 4 चम्मच मी दही घेतलेला आहे आणि पूर्ण कणकीला आपण ते मिक्स करून घेऊ. साधी पण पाकातली पुरी होते, पण ही दह्याची पुरी एकदम छान आणि ज्याप्रमाणे जिलेबी लागते आपल्याला चवीला त्या टाईपमध्ये ही लागेल. आंबट गोड अशी पुरी. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं. आता हे पाणी घालून परत थोडं व्यवस्थित भिजवून घेऊ. कणिक थोडी घट्ट येते दही टाकल्यामुळे. कणिक छान मळल्या गेली की पुऱ्या अगदी सॉफ्ट आणि छान होतात. आता थोडं पाणी घालून आपण ही 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर इथे आपण पाक करून घेऊया. पाकासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच ग्लासाने 1 ग्लास साखर थोडी कमी घेतली. आपल्या चवीनुसार कोणाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त घेऊ शकता. आता मी माझ्या आवडीनुसार घेतलेली आहे ती साखर. साखर पूर्ण आपण पाण्यामध्ये विरघळली की त्यामध्ये विलायची पावडर आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला हा पाक तयार होऊ द्यायचा आहे. एकदम घट्ट पण नको, गुलाबजामुनचा पाक असतो त्याप्रमाणे. आता आपला पाक तयार झालेला आहे. तर इकडे पुऱ्या लाटून घ्यायच्या. त्यासाठी परत एकदा कणिक थोडी मळून घेते. इकडे पुऱ्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण पुऱ्या तळायला घेऊ. आता इथे पुऱ्या लाटून घेते मी. एक एक छोटी पुरी लाटण्यापेक्षा एकच मोठी पोळी लाटून त्याच्या प्लेटीने किंवा एखाद्या छोटंसं झाकण असेल त्याच्याने छान छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. म्हणजे झटपट आणि लवकर होईल. मी इथे ग्लासाने छान अशा 4 पुऱ्या निघेल माझ्या या पोळीमध्ये. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपण पुऱ्या तळायला घेऊया. छान अशा पुऱ्या आपल्या मस्त फुगलेल्या आहेत आणि ह्या ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेईल. बघू शकता किती छान सॉफ्ट झालेल्या आपल्या पुऱ्या. या पुऱ्यांची चव एकदम जिलेबीसारखीच लागेल तुम्हाला. फक्त या पाकामध्ये मुरायला थोडा वेळ लागतो. कमीत कमी 2 ते 3 तासांनी व्यवस्थित त्या मुरतात आणि आंबट गोड अशी चव छान येईल पुरीला. बाकी सर्व पुऱ्या करून घेते. आणि एका वेळेस 2-3 अशा पुऱ्या मी तळायला घेते.
सर्व पुऱ्या मस्त फुगलेल्या आहेत, बघू शकता. आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे. आता ह्या पुऱ्या आपल्याला पाकामध्ये टाकायच्या आहेत. पाक चांगला थंड झालेला आहे. आता यामध्ये मी ह्या पुऱ्या सोडून देईल. ज्या पुऱ्या पाकामध्ये टाकलेल्या आहेत त्या साईडला करून बाकीच्या पण टाकून घेऊ आपण, म्हणजे सर्व पुऱ्या व्यवस्थित पाक लागल्या जाईल आणि मिक्स करून घेऊ. या पाकातल्या पुऱ्या 2 दिवस सहज टिकतात. बघू शकता आपल्या पुऱ्या तयार आहे, छान अशा दही पुऱ्या. या मग सर्वांनी पुरी खायला. बाय बाय.